नमस्कार मंडळी, मी प्रीती. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये. तर आज सकाळपासून घरातली कामं आटपून मी आणि परी आम्ही चाललो होतो बाहेर. परी थोडंसं चप्पल घालता येत नव्हतं म्हणून स्ट्रगल चालू होतं तिचं, म्हणून चिडचिड असं रागाने पाहत होती माझ्याकडे. तर तिला बाहेर काढून मी घराला कुलूप लावून घेतलं. तिच्यासाठी मी नेहमी घराच्या बाहेर जाताना जर मला वाटत असेल आम्हाला खूपच वेळ लागणार आहे बाहेर, तर पाण्याची बॉटल आणि 1-2 कपडे कॅरी करत असते. तर चला, आज मी परीला 2 बो बांधले होते. कशी दिसतीये परी नक्की सांगा. मला तर खूप क्यूट वाटली. तर आज आलो होतो आम्ही कडाप्प्याची शॉपिंग करायला, कारण की आमचं घर जे चालू आहे बांधकाम ते 3 मंजली आहे. तर त्यातील जिन्यासाठी आम्हाला त्या टप्प्यांसाठी कडाप्पा पाहिजे होता. ह्या शॉपमधून आम्ही पहिलेही कडाप्पे घेऊन गेलो आहेत, किचनसाठी, मांडणीसाठी, परत खिडकी आणि दरवाजांच्या चौकटीसाठी. तर त्यावेळेस आम्हाला म्हणजे घरातील यूज करायचे होते म्हणून रेट आम्ही जसं सांगेल तसं घेतला होता. पण आत्ता आम्हाला जिन्यासाठी बजेटमध्ये हवं होतं, पण इथे आम्ही जे आम्हाला आवडत होते त्याचे रेट खूपच महाग होते ते, म्हणून मग जरा विचार केला पण काही बजेटमध्ये बसत नव्हतं. म्हणून मग आम्ही विचार केला की जांबेमध्ये 1-2 शॉप आहेत तर तिथे जाऊन चेक करू, तिथला रेट पाहू. मग तसं ठरवायचं होतं की कुठं घ्यायचं कुठं नाही. तर आम्ही निघालो होतो जांबेला. जाताना परी मस्त कारमध्ये मज्जा करायली होती. इकडचे तिकडचे मागून पुढून सगळीकडून गाड्या कशा येतात ते कशा नाही त्याचं ते निरीक्षण चालू होतं. तशीच मस्ती करत करत निघालो आम्ही. आता दुसऱ्या शॉपमध्ये आलतो. दुसऱ्या शॉपमध्ये एवढी काही व्हरायटी नव्हती, पण जे काय होती ते रिजनेबल रेटमध्ये होते आणि आम्हाला आवडलीसुद्धा. ह्या शॉपमध्ये पार्किंगसाठी पण खूप सारे ऑप्शन होते, पण सध्या पार्किंगचा विषय नव्हता. तर कडाप्पेच आम्हाला खूप म्हणजे आवडले होते, तर त्याचंच बिल वगैरे करून आम्ही आलो जांबेला. जांबेला आल्यानंतर हा माझ्या गॅलरीतून असा लुक येतो आहे, असा व्ह्यू येतो. पण सध्या 1-2 वीटभट्टे आहेत, ते निघून जातील काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर. घरातील टेरेसचं काम चालू होतं वॉटरप्रूफिंगचं. मी पहिल्यांदाच पाहिलं असं गोल आकारात वॉटरप्रूफिंगच्या विटा लावतात. इथं थोड्या वेळ आमच्या गप्पा गोष्टी चालल्या, पुढे काय करायचं असं प्लॅनिंग वगैरे चालू होतं. ती झाल्यानंतर आम्ही निघालो. ह्यांनी काही येणार नव्हते लगेच, त्यांना थोडं अजून तिथं काम होतं अर्धा-1 तासाचं, म्हणून योगेश दादा आम्हाला सोडवायला घरी आले होते. घरी आल्यानंतर आम्ही मावशींकडे जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. तर चला भेटूया पुन्हा एक नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओना लाईक, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल. चला बाय बाय. लाईक अँड सबस्क्राईब.